तरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पदाले परिपाके आमोदाशी जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती जेल ते भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेशी जैसे शारदीची चंद्रकळे माझी अमृत कनकोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत गले या परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळवारपणा चित्ता आणूया हे शब्दे विन संवादिजे इंद्रिया नीनता भोगिजे बोलादी झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागू नेती परी कमळदळे नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये का आपुला ठाओ न सांडिता आलिंगीजे चंद्र प्रकटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे आथिला तोची जाणे मानू ये अहो अर्जुनाची या पाती परिसनया योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरण लागोनी विनविले प्रभू सकल हृदय आपुले मनऊनिया जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषाची तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उने सहजे उपसाहला प्रार्थू काही परी अपराध तो आणि काहे जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधरा विनाऊलाहे म्हणूनिया हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता एरवी काय भानुतेजी खदोत्ता शोभाधी ही टिटिभू चाचूवरी मापसुये सागरी मी नेनुता त्या परी प्रवर्तेथ आयका आकाश गिवसावे तरी अनेक त्याहुनी थोर व्हावे मनऊनी अपाड हे आगवे निर्धारिता तया गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी तेत हरू मने नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू स्वयं श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेत अल्प मी मतिमंद काय होय हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवने धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी परीयथ असे एक आदरू तेनेची बोले मी सदरू
जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. एरवी तरी मी मूर्खो, जरी जाहला अविवेको, तरी संत कृपा दीपको सोज्वळ असे. लोहाचे कनक होय, हे सामर्थ परिसीची आहे. की मृत ही जीवितला आहे, अमृत सिद्धी. जरी प्रकटले सिद्ध सरस्वती, तरी मुक्या हाती भारती. एथ वास्तु सामर्थ्य शक्ती नवरकाई. काजया ते कामधेनू माये, तयासी अप्राप्य काही आहे. मनवनी मी प्रवर्तोला आहे, ग्रंथी तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते. करून घ्यावे हे तुमते, विनवीत असे. आता देईजे अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र, तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू. ते आपला अलंकारितू भलतया परी. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लागे काही. आता ग्रंथा चित्त देई, धड करी वेगे. या बोला श्री निवृत्तीदासू, पाऊनी परम उल्हासू. मने परिसा मना अवकाशू देवोनिया. तरी पुत्र स्नेहे मोहितू, धृतराष्ट्र असे पुसुतू. मने संजया सांगे मातू, कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणजे, तेथ पांडव आणि माझे. गेले असती व्याजे झुंजाचेनी, तरी तीही तुला अवसरी. काय किजत येसे रएरी, ते जड करी कथन करी मज प्रती. ते वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले. जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख, तैसे ते घनदाट उठावले एकवट. जैसे उसळले काळकुट धरी कवन, ना तरी वडवानल साधुकला. प्रलय वाते पोखला, सागर शोषुनी औधवला अंबराशी. तैसे दळ दुर्धर नाना व्यहू परिकर, अवगमले भयासुर ते काळी. ते देखोनी दुर्योधने, अफेरिले कवने माने. जैसे नगानिजे पंचानने गजगटाते. मग द्रोणापाशी आला, तया ते म्हणजे हा देखिला. कैसा दळभार उचलला पांडवाचा, गिरिदुर्ग जैसे चालते. तैसे विविध व्यहू संभवते. रचिले आथे बुद्धिमंते द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरठा केला. तेने हा सैन्य सिंधू पाखरिला देख देख. आणि काही असाधारण, जे शस्त्रास्त्री प्रवीण. क्षरात्रधर्मी निपुण वीर आहाती. जे बळे प्रौढी पौरुखे, भीमार्जुना सारिखे. ते सांगेन कौतुके प्रसंगेची. एथ युधान सुभटू, आला असे विराटू. महारथी श्रेष्ठू द्रुपदवीर. सेकितान दृष्टकेतू, काशीराज वीर विक्रांतू. उत्तमोजान नृपनाथू, शव्य देख. हा कुंती भोज पाहे, एथ युधामन्यू आला आहे. आणि पुरुजिताजी राय हे सकळ देख.